राज्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन। भरीव मदत करण्याचं मोदींचं आश्वासन, फडणवीसांची माहिती। आम्ही आश्वासन दिलंय ते पूर्ण करू। कर्जमाफी संदर्भात समितीचा अभ्यास सुरू असल्यानं योग्य वेळी निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द। शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। तर 600 कोटी फंडात असताना 1 पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये, फडणवीसांचा पलटवार। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली। 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला। महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे निर्णय। बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या। सरकार कधी लक्ष देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। राज्यात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। 4 ते 5 दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज। राहुल गांधी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी राज्यातील पूर परिस्थितीची माहिती राहुल गांधींना दिली। अमरावतीच्या पंचवटी चौकात रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर फेकलं सोयाबीन, तर भाजपकडून बँड वाजवत स्वागत। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। फिनटेक फेस्टिवलसह मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचाही कार्यक्रम। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लेह पोलिसांकडून अटक। लडाखमधील हिंसाचार प्रकरणात वांगचुक यांच्यावर कारवाई। राज्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान मोदींना दिलं निवेदन। भरीव अशी मदत करण्याचं मोदींचं आश्वासन, फडणवीसांची माहिती। आम्ही आश्वासन दिलंय ते पूर्ण करू। कर्जमाफी संदर्भात समितीचा अभ्यास सुरू असल्यानं योग्य वेळी निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द। शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून पैसे देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी। तर 600 कोटी फंडात असताना 1 पैसा खर्च न करणाऱ्यांनी शहाणपण शिकू नये, फडणवीसांचा पलटवार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची राज ठाकरे करणार पाहणी। लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीडमध्ये पूरग्रस्तांच्या बांधावर जाऊन घेणार आढावा। बुलढाण्यामध्ये नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा। गेटवरून उडी घेत आत घुसण्याचा प्रयत्न। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। बीडच्या हिंगणे हवेली आणि टाकळ गावात नदीनं प्रवाह बदलल्यानं शेती गेली वाहून। सिंदफणा नदीच्या काठावरील गावांना मोठा फटका। बार्शी तालुक्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या। सरकार कधी लक्ष देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। अमरावतीच्या पंचवटी चौकात रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर फेकलं सोयाबीन, तर भाजपकडून बँड वाजवत स्वागत। पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। फिनटेक फेस्टिवलसह मेट्रो आणि नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचाही कार्यक्रम। मुक्ताईनगरच्या पुर्नाट फाट्यावर डंपर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात। 3 जणांचा जागीच मृत्यू। 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी। अमरावतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर सोयाबीन फेकत काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाणांना ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय।
अमरावतीच्या पंचवटी चौकातून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं, मात्र त्याच ठिकाणी भाजपच्या वतीनं बँड वाजवत प्रदेशाध्यक्षांचं स्वागत करण्यात आलंय। अमरावतीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। याच वेळी भाजपकडून प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी जल्लोष करण्यात येत होता। यावेळी दोन्ही पक्ष आमने सामने आले। नवरात्र उत्सवानिमित्त शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। जुन्नर तालुक्यातील निमदरी गावांमध्ये सध्या सर्व शेतमळे शेवंतीच्या फुलांनी बहरलेत। सध्या शेवंतीच्या फुलांचे बाजारभाव 100 पार गेले असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या माळवाडगाव शिव रस्त्यालगत करारानं जमीन घेतलेल्या संगमनेरच्या उद्योजकानं शिव रस्ता कायमचा बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होतीये। अनेक कुटुंबांना जाण्या येण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश आणि सफारी शुल्क सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यातमध्ये शनिवारी रविवारी कोर झोनसाठी तब्बल 12,600 रुपयांचं शुल्क आकारल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। तर 1 ऑक्टोबरपासून शुल्क वाढवल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। पुण्यात अजित पवारांनी भाजपला धक्का दिलाय। पुण्यात अनेक भाजपमधील पदाधिकारी हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले रामचंद्र धुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। महसूल सेवक म्हणतात कोतवाल यांना शासकीय चतुर्थी श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे। सिल्लोडमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान या आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला। अमरावतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यावर सोयाबीन फेकत काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाणांना ताफा अडवण्याचा प्रयत्न केलाय। अमरावतीच्या पंचवटी चौकातून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं, मात्र त्याच ठिकाणी भाजपच्या वतीनं बँड वाजवत प्रदेशाध्यक्षांचं स्वागत करण्यात आलंय। अमरावतीत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले। एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। याच वेळी भाजपकडून प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी जल्लोष करण्यात येत होता। यावेळी दोन्ही पक्ष आमने सामने आले। नवरात्र उत्सवानिमित्त शेवंतीच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे। जुन्नर तालुक्यातील निमदरी गावांमध्ये सध्या सर्व शेतमळे शेवंतीच्या फुलांनी बहरलेत। सध्या शेवंतीच्या फुलांचे बाजारभाव 100 पार गेले असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे। श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या माळवाडगाव शिव रस्त्यालगत करारानं जमीन घेतलेल्या संगमनेरच्या उद्योजकानं शिव रस्ता कायमचा बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होतीये। अनेक कुटुंबांना जाण्या येण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश आणि सफारी शुल्क सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। त्यातमध्ये शनिवारी रविवारी कोर झोनसाठी तब्बल 12,600 रुपयांचं शुल्क आकारल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। तर 1 ऑक्टोबरपासून शुल्क वाढवल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। पुण्यात अजित पवारांनी भाजपला धक्का दिलाय। पुण्यात अनेक भाजपमधील पदाधिकारी हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले रामचंद्र धुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला। महसूल सेवक म्हणतात कोतवाल यांना शासकीय चतुर्थी श्रेणीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे।
सिल्लोडमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान या आंदोलनानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नांदेडमधील गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम आहे. पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने गोदावरी नदीला पूर आलाय. शेतात पाणी साचलेलं असल्याने पीक जागेवरच सडून गेली आहेत, तर नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. सिंदफणा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलाय. राजकीय दौरे झाले, आश्वासनांची खैरात वाटली गेली. आता नेमकी मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील तब्बल 229 रस्ते खचलेत. काही पुलं वाहून गेले, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. रायमोहा ते डोंगरकिणी महामार्गावरील येवलवाडी येथील पूल वाहून गेल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लातूरमधील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालंय. नदी नाले ओसंडून वाहू लागल्यानं पुलावरून पाणी वाहू लागलंय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. वाहतूक देखील ठप्प झाली आहे. चंद्रपुरात होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, तूर पीक मातीमोल झालंय. मात्र प्रशासनाकडून कोणतीही नुकसानीची पाहणी करण्यात आली नाही. पंचनामे न झाल्यानं शेतकरी संतप्त झालाय. परतीच्या पावसामुळे येवला तालुक्यात देखील हाहाकार माजलाय. सलग 2 दिवस झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वच होत्याचं नव्हतं झाल्यानं शेतकरी हतबल झालाय. जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरावर मुसळधार पावसानं कहर केलाय. चव्हाण वस्ती आणि मोहरी तलाव परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्यात. शेतात फक्त दगडं आणि गोटे उरलेत, तर खर नदीला आलेल्या पुरानं शेतीची मातीच गिळंकृत केली आहे. सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटींची मदत पोहोचली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्याप पोहोचलेली नाही. ई-केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार नसल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय.